जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांना वाटत होतं की क्लर्क आणि शिपाई पदासाठी काहीतरी प्रश्न घ्या किंवा प्रश्न कोणत्या स्वरूपात येतात ते आम्हाला सांगा, कारण आपल्याकडे जे विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स शीट आहेत ते अवेलेबल आहेत. भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रिस्पॉन्स शीट पाठवल्या कारणाने त्यांचा जो डेटा आहे तो आपल्याकडे असल्या कारणाने क्वेश्चन कसे येतात किंवा क्वेश्चन जो फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीने असतो ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला फक्त क्वेश्चन दाखवेल आणि त्याचं आन्सर जे आहे ते तुम्हाला सांगेल. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्लेषण करायचं आहे की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन वारंवार जो आहे तो येत आहे. तुमचा सिलेबस अगोदर मी तुम्हाला दाखवेल. जर प्रश्न कोणत्या टॉपिकवर येत असेल हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अभ्यास करताना अडचण येणार नाही आणि तुमचं जे डायरेक्शन असेल ते व्यवस्थित तुमच्या ट्रॅकवर असणार आहे. फक्त PYQचं एकच असणार आहे, ते म्हणजे क्वेश्चन कोणत्या स्वरूपात येतात आणि क्वेश्चन जो आहे त्या स्वरूपात आल्यानंतर तो टॉपिकला आपण वाचणं किंवा तो टॉपिकला रिवाईज करणं आपलं तितकं कर्तव्य असणार आहे. म्हणून जी स्क्रीनिंग टेस्ट असते ती क्लर्कसाठी सुद्धा असते आणि शिपाई पदासाठी सुद्धा असते. तुम्ही फॉर्म भरलाच असेल. क्लर्कसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरला असेल. शिपाई या पदासाठी विद्यार्थ्यांनी नागपूर येथे जे आहेत ते फॉर्म भरलेले असतील. अजून येणाऱ्या ज्या पदभरती आहेत त्या भरपूर आहेत. तुम्हाला मी अगोदरच एक व्हिडिओ बनवला आहे. आता जेव्हा मला काही अपडेट आली की मी त्याच्यावर सुद्धा भाष्य करणार आहे. जे 11,067 जागा आहेत त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करणार आहे. जोपर्यंत आपल्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काही बोलणार नाही. आता आपण आपल्या जी PYQ सिरीज असणार आहे ती आपण डेली 10 क्वेश्चन जे आहेत ते डिस्कशन करणार आहोत, जेणेकरून त्या 10 क्वेश्चनमधून तुम्हाला जर एखादा रिपीट झाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला अभ्यास करताना क्वेश्चन कोणत्या स्वरूपात येतात ते पाहणं तुम्हाला थोडं सोयीस्कर जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर सिलेबस पाहूयात. हे बघा, हे हायकोर्ट जे आहे 2024ला जो एक्झाम झालेला होता क्लर्कसाठी त्याची ही रिस्पॉन्स शीट आहे. त्याच्यासाठी मी जो एक्झाम पॅटर्न आहे ते मी अगोदर क्लर्कचं घेणार आहे. म्हणजे आपण मिक्स स्वरूपात घेऊ, क्लर्क आणि शिपाई असं दोघंही. आता अगोदर मी तुम्हाला क्लर्कसाठी जो सिलेबस आहे बॉम्बे किंवा मुंबई हायकोर्टसाठी तो अगोदर तुम्ही समजून घ्या. तो असणार आहे तुमचा मराठी जे आहे ते तुम्हाला 10 मार्काला येईल, इंग्लिश 20 मार्काला येईल, GK 10 मार्काला, बौद्धिक क्षमता चाचणी ही 20 मार्काला, अरिथमॅटिक 20 मार्काला आणि कम्प्युटर जे आहे ते 10 मार्काला, असं एकूण 90 मार्काला तुमची जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 45 मार्क जे आहेत ते मिनिमम पाहिजे. कट ऑफ जो आहे मग तो नंतर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील त्या विद्यार्थ्यांना तिथे चान्स मिळणार आहे पुढची टायपिंगसाठी. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर शिपाई पद भरतीसाठी सुद्धा 30 मार्काची जी आहे ती स्क्रीनिंग टेस्ट होते किंवा लेखी चाचणी होते. त्याच्यामध्ये सुद्धा जे आहेत ते मराठीचे प्रश्न असतात, काही GKचे असतात, काही तुमचे आपण म्हणू शकतो जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन असतात, काही क्वेश्चन तुमचे इंग्लिशचे असतात. अशा संपूर्ण पॅटर्नमध्ये ते क्वेश्चन येत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 मार्क जे आहेत ते मिनिमम पाहिजे. ठीक आहे. मग याची तयारी आपण इथं करणार आहोत. शिपाईसाठी 30 मार्काची आणि क्लर्कसाठी 90 मार्काची. मग आता विद्यार्थी मित्रांनो, हा बघा, तुम्ही स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. क्लर्कचा हा जो आहे तो सिलेबस आहे, तुम्ही इथून तो पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपला जो आहे त्याला आपण स्टार्ट करूया. तर प्रथम जो आहे तो क्वेश्चन आलेला आहे तुमच्यासमोर. तर गाडगे महाराज जे आहे ते खापरातून पाणी प्यायचे या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता तुम्हाला काय करायचं आहे, तो प्रयोग तुम्हाला रिवाईज करायचा आहे किंवा प्रयोग तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे तुम्ही वाचत असताना. तर याचं जे उत्तर असणार आहे तुमचं सकर्मक कर्तनी प्रयोग जो आहे त्याचं उत्तर असणार आहे. मी तर फक्त तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सरच सांगणार आहे. फक्त तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहे. याचं उत्तर आहे तुमचं सकर्मक कर्तरी प्रयोग. मग आता सकर्मक कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी असेल, भाव्य असेल, अकर्मक कर्तरी प्रयोग असेल, हे चारही प्रयोग तुम्ही वाचणं गरजेचं असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे तुमचा, खालील पर्यायापैकी गटाबाहेरील विषम जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. आता हे जे आहेत तुम्ही म्हणजे इथं काही ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्या तुमच्या सम आहेत किंवा त्या सारख्या आहेत, परंतु याच्यातून विषम जोडी जी आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. त्याचे पर्याय तुम्हाला दिले आहेत. श्री, ललना, नारी, कामिनी, सविता, कांचन, महिला, वनिता. आता इथून जे आहे ते तुमचं विषम जोडी जी आहे ती आहे तुमची सविता कांचन, ही जी आहे तुमची विषम जोडी आहे. म्हणून तुम्हाला जे तुम्ही
मराठीचा अभ्यास जर करायचा तुम्ही घेतलं तर तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून जायच्या आहेत. स्त्रीला ललनासुद्धा म्हणू शकतात, नारीला कामिनीसुद्धा म्हणू शकतात, महिला वनितासुद्धा म्हणू शकतात, परंतु सविता जी आहे त्याला कांचन जे आहे ते आपण म्हणू शकत नाही. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तुमचा तो आहे तुमचा शेजारच्या बागेत रंगीबिरंगी फुलपाखरे दिसली या वाक्याचा उद्देश ओळखा. आता विद्यार्थी मित्रांनो, उद्देश असतं, नंतर तुमचं विधेयपूरक असतं, नंतर तुमचं विधेय असतं. या गोष्टीवर सुद्धा क्वेश्चन येत असतात. या गोष्टीसुद्धा रीड करणं तुमचं गरजेचं आहे. आता हा जो क्वेश्चन हे जी दिलेला आहे तुम्हाला की शेजारच्या बागेत रंगबिरंगी फुलपाखरे असतात किंवा फुलपाखरे दिसली या वाक्यामधील उद्देश जो आहे तो असणार आहे तुमचा फुलपाखरे, हे जे आहे तुमचं उद्देश असणार आहे. पुढचा क्वेश्चन आपण घेऊयात. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. आता विरुद्धार्थी शब्द ओळखा असं नाही आहेत, तर याच्यापैकी अयोग्य जोडी ओळखा अशा पद्धतीने क्वेश्चन जो आहे तो तुमचा आलेला आहे. याच्यामध्ये थोडं ते ट्रिकी देतात की एकसारखे देतात, नंतर तुम्हाला समजतं की विद्यार्थ्यांना या गोष्टी म्हणजे विरुद्धार्थी शब्द फक्त ते असं नाही देत की विरुद्धार्थी शब्द ओळखा किंवा विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते तुम्ही काय आहे ते तुम्ही बघा. इथं त्यांनी विचारलं आहे की विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. मग इथं त्यांनी दिलं आहे की उपकार परोपकार, अयाचित याचित, उत्कर्ष अपकर्ष, अजस्र चिमुकले. आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटलं असेल की याचं अजस्र चिमुकले असेल, पण याचं जे उत्तर आहे ते आहे तुमचं उपकार परोपकार. ही आहे तुमची विरुद्धार्थ शब्दाची अयोग्य जोडी. पुढचा क्वेश्चन आपण घेऊयात. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे तुमचं सचिन ह्या वर्षी विवाहबद्ध झाला. या वाक्यातील विवाहबद्ध या शब्दाचे स्थान ओळखा. तुम्हाला अगोदरच सांगितलं की विधानपूरक, उद्देशपूरक, उद्देश याच्यावर क्वेश्चन जे आहेत ते विचारतात. आता बघा याच्यावरच 2 क्वेश्चन जे आहेत त्यांनी इथं विचारलेले आहेत. एक स्टेटमेंट देऊन देतात. कधी तुम्हाला विचारतील की या स्टेटमेंटमधून तुम्ही मला सांगा की उद्देशपूरक काय आहे ते सांगा, किंवा हे स्टेटमेंट दिलं आहे तुम्हाला याच्यापैकी तुम्ही सांगा मला विधानपूरक म्हणजे काय ते सांगा, किंवा विधानपूरक कोण आहे ते सांगा. परंतु इथे विचारलं आहे की विवाहबद्ध जे आहे त्या शेवटचं स्थान ओळखा, किंवा याला तुम्ही काय म्हणतात. याला तुम्ही उद्देशपूरक म्हणाल की तुम्ही याला कर्मविस्तार म्हणाल की तुम्ही याला विधानपूरक म्हणाल का विधियांग म्हणाल. तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते आहे तुमचं विधानपूरक. याचं जे आन्सर आहे तुमचं विधानपूरक जे आहे, विवाहबद्ध जो आहे ते विधानपूरक आहे. विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आता बघा असे सुद्धा क्वेश्चन येतात ज्या क्वेश्चन आपण म्हणतो की आपल्याला येतात, परंतु अशा सिली मिस्टेकमुळे हे क्वेश्चन जे आहेत ते विद्यार्थ्यांचे चुकतात. आता बघा खालील शब्दापैकी कोणता शब्द जो आहे तो 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. आता तुम्हाला माहिती असेल 100 वर्ष कशासाठी वापरतात, 75 कशासाठी वापरतात, नंतर तुमचं जे आपण म्हणतो 25 वर्ष कशासाठी वापरतात किंवा 50 वर्ष कशासाठी वापरतात. आता 75 वर्ष इथे सांगितलं आहे त्यांनी, तर 75 वर्ष जे आहे ते अमृत महोत्सवला आपण जेव्हा 75 वर्ष एखाद्याला गोष्टीला जर पूर्ण झाले असतील तेव्हा आपण त्याला म्हणतो की अमृत महोत्सव आलेलं आहे. आता मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सुवर्ण महोत्सव आपण कशाला म्हणतो, हिरक महोत्सव कशाला म्हणतो, किंवा रौप्य महोत्सव जो आहे ते आपण कशाला म्हणत असतो. पुढचा क्वेश्चन आहे आपला आणि शेवटचा क्वेश्चन आहे आपला 10वा, तो म्हणजे जीकेचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो असे जे क्वेश्चन असतील तुमचे पॉलिटीचे क्वेश्चन तुमच्याकडून चुकता कामा नये, कारण खूप सोपे क्वेश्चन येतात. फक्त ते थोडंसं तुम्हाला माहीत नसता कारणाने किंवा कन्फ्युजन होत असताना तुम्ही ते चुकून जातात. आता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे आता राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो तो असतो तुमचा उपराष्ट्रपती. तुम्हाला माहितीच असेल की राज्यसभेमध्ये जेव्हा अध्यक्ष असतो तो असतो तुमचा उपराष्ट्रपती, त्याला आपण चेअरमॅनसुद्धा म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो आता मी तुमची रजा घेतो. आपण दररोज 10 मिनटं 10 PYQ घेणार आहोत. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल किंवा तुम्हाला अशी नंबर ऑफ क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला पाहिजे असतील, याची PDF पाहिजे असेल किंवा असे क्वेश्चन आपण डिस्कशन केले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून कमेंटमध्ये सांगा
की सर तुम्ही असे डिस्कशन सुरू ठेवा, 10 मिनिटांमध्ये तुमचे 10 क्वेश्चन हे क्लिअर होऊन जातील. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून मला थोडं मोटिवेशन मिळेल आणि असे 10 क्वेश्चन जे आहेत ते आपण डेली डिस्कशन करणार आहोत.